नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राच्या IMP 150 प्रश्नांचा संच पाहणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। आपला प्रश्न आहे, भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली होती? सो भारत सरकारने जे आहे निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली होती सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 1993 ला। भारतात दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी कोण नोडल एजन्सी म्हणून जे आहे कार्य करते? सो आधी जे आहे दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नोडल एजन्सी म्हणून जे आहे नियोजन मंडळ काम करत होतं आणि आता सध्या जे आहे नीती आयोग जे आहे काम पाहतं। जानेवारी 2015 रोजी कोणाच्या जागी नीती आयोगाची जी आहे स्थापना झालेली आहे? सो जानेवारी 2015 रोजी जे आहे नीती आयोगाची स्थापना झालेली आहे नियोजन मंडळाच्या जागी। नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे? म्हणजे नीती आयोगामध्ये जो हा नीती आहे याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। रुपयाचे अवमूल्यन कधी व किती वेळा जे आहे हे घडवण्यात आलं? सो रुपयाचे अवमूल्यन जे आहे एकूण 3 वेळेला जे आहे हे घडवण्यात आलेलं आहे। सो पहिले अवमूल्यन झालेलं आहे 26 सप्टेंबर 1949 ला, दुसरे अवमूल्यन झालेले आहे 6 जून 1966 ला आणि तिसरं जे अवमूल्यन झालेलं आहे हे 3 टप्प्यामध्ये करण्यात आलं। सो पहिला टप्पा केला 1 जुलै 1991 ला, दुसरा टप्पा केला 3 जुलै 1991 ला आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलं 15 जुलै 1991 ला। सो अशा प्रकारे जे आहे 3 वेळेला जे आहे रुपयाचं अवमूल्यन घडवण्यात आलेलं आहे। दारिद्र्याचे कोणते 2 प्रकार आहेत? सो दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात। सापेक्ष दारिद्र्य, त्यालाच जे आहे रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जातं, आणि दुसरा प्रकार पडतो निरपेक्ष दारिद्र्य, त्याला जे आहे ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं जातं। सो अशा प्रकारे जे आहेत हे 2 प्रकार पडतात दारिद्र्याचे। उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे कोणते प्रकार पडतात? सो उत्पादन साधनांच्या मालकीनुसार जे आहे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात। पहिली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था। रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? सो रिव्हर्स रेपो दरामध्ये जे आहेत व्यापारी बँका ज्या असतात ह्या RBI ला कर्ज देतात। व्यापारी बँका RBI कडून सरकारी रोखे खरेदी करून जे आहे तिला म्हणजे RBI ला जे आहे कर्ज देतात। ही कर्ज जी असतात ही एका दिवसाची कर्ज असतात। दुहेरी विनिमय पद्धती कधी लागू झाली? सो दुहेरी विनिमय पद्धती जी आहे ही 1 मार्च 1992 ला जी आहे लागू करण्यात आली। कोणत्या योजनेला गाडगीळ योजना म्हणून देखील जे आहे ओळखलं जात होतं? सो जी तिसरी पंचवार्षिक योजना होती तिला जे आहे गाडगीळ योजना म्हणून जे आहे ओळखलं जात होतं। तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय? सो तुटीचा अर्थ भरणा म्हणजे सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जो आहे जास्त दाखवून मुद्दाम जी तूट निर्माण केलेली असते ती तूट ज्या मार्गाने भरून काढली जाते तिला जे आहे तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जातं। भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी व कधी मांडला? सो भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जे आहे जेम्स विल्सन यांनी मांडला। भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प कोणी व कधी मांडला? सो भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प जो आहे हा RK षण्मुख शेट्टी यांनी जो आहे मांडलेला आहे। हे जे आहेत भारताचे पहिले वित्तमंत्री होते आणि यांनी जे आहे 26 नोव्हेंबर 1947 ला जो आहे भारताचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला। श्रमशक्ती म्हणजे काय? तो काम करणाऱ्या किंवा काम शोधत असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश जो आहे हा श्रमशक्तीमध्ये होतो। काम करणारे, काम शोधत असलेले आणि कामासाठी उपलब्ध असलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या सगळ्यांचा समावेश जो आहे या श्रमशक्तीमध्ये होतो। अनुसूचित बँका म्हणजे काय? सो ज्या बँकांचा समावेश जो आहे RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये जो आहे करण्यात आलेला आहे त्या बँकांना जे आहे अनुसूचित बँका असं म्हणतात। आणि गैर अनुसूचित बँका म्हणजे काय? तर ज्या बँकांचा समावेश RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये जो आहे करण्यात आलेला नाहीये त्या बँकांना अनुसूचित बँका असं म्हणतात।
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प या शब्दाऐवजी कोणता शब्द जो आहे हा वापरण्यात आलेला आहे? सो भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरण्यात आलेला नाही आहे, तर या अर्थसंकल्पाच्या जागी वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द जो आहे वापरण्यात आलेला आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. कोणत्या 4 प्रकारांच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात? सो ते 4 प्रकारचे व्यवहार कोणकोणते आहेत? तर ते आहेत उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग. या 4 प्रकारच्या व्यवहारांना जे आहे आर्थिक व्यवहार असं म्हटलं जातं. बेरोजगारीचे प्रकार किती व कोणते आहेत? सो बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये येते सुशिक्षित बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, अदृश्य किंवा त्याला छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी असंही म्हटलं जातं, चक्रीय बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी आणि खुली बेरोजगारी यांचा समावेश जो आहे हा बेरोजगारीमध्ये होतो. रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबतची शिफारस कोणत्या समितीने केली होती? सो एस तारापूर समितीने जे आहे रुपया हा भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबतची शिफारस केली होती. वॅटचा फुल फॉर्म काय आहे? सो वॅटचा फुल फॉर्म आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. परकीय भांडवलाचे प्रकार कोणते आहेत? सो परकीय भांडवलाचे प्रकार आहेत खाजगी परकीय भांडवल, सार्वजनिक परकीय भांडवल, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, त्यालाच जे आहे FDI असेही म्हटलं जातं, नंतर परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक. हे जे 4 प्रकार आहेत हे परकीय भांडवलाचे प्रकार आहेत. टिंबटिंब दरामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी होते आणि त्यामुळे जे आहे कर्ज देण्याची क्षमता देखील जी आहे कमी होते. सो याचं योग्य उत्तर असणार आहे रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दरामुळे जे आहे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी होते आणि त्यामुळे जे आहे कर्ज देण्याची क्षमता देखील जी आहे कमी होते. आर्थिक वृद्धी ही कोणती संकल्पना आहे? सो आर्थिक वृद्धी जी आहे ही संख्यात्मक संकल्पना आहे. किंमत वाढ म्हणजे काय? सो एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमतीत अनियंत्रित वाढ होते, अनियंत्रित वाढ जेव्हा होते तेव्हा जे आहे त्याला किंमत वाढ असं म्हटलं जातं. टिंबटिंबामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात मात्र चलनाची खरेदी शक्ती जी आहे कमी होते. सो किंमत वाढीमुळे जे आहे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात मात्र त्याच्या चलनाची खरेदी शक्ती जी आहे ही कमी होते. रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय कधी करण्यात आला? सो रुपया जो आहे चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला मार्च 1994ला. देशातील वस्तू व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजे टिंबटिंब होणे होय. सो देशाच्या वस्तू व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच जे आहे आर्थिक वृद्धी होणे होय. राजकोषीय तूट भरून काढण्याचे कोणते 2 स्रोत आहेत? सो राजकोषीय तूट भरून काढण्याचे जे 2 स्रोत आहेत ते आहेत बाजार कर्जे आणि तुटीचा अर्थ भरणा. सो बाजार कर्जांमध्ये जे आहेत 2 प्रकार पडतात, एक आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरा आहे बाह्य कर्ज. आर्थिक वृद्धीपेक्षाही व्यापक संकल्पना कोणती आहे? सो आर्थिक वृद्धीपेक्षाही व्यापक संकल्पना आहे आर्थिक विकास. रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR म्हणजे काय? सो रोख राखीव प्रमाण म्हणजे काय? तर जेवढ्या पण व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांना जे आहे स्वतःजवळ जमा असलेल्या एकूण ठेवींपैकी, मग त्या मागणी ठेवी आणि मुदत ठेवी या दोन्ही ठेवी ज्या आहेत ह्या काही प्रमाणात RBI कडे जे आहेत रोख प्रमाणात ठेवाव्या लागतात. रोख प्रमाणात म्हणजे रोख पैशांच्या प्रमाणात जे आहे या ठेवाव्या लागतात. सो त्या प्रमाणाला जे आहे रोख राखीव प्रमाण म्हणतात. म्हणजे जेवढ्या पण व्यापारी बँका आहेत त्यांना जे आहे त्यांच्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ज्या ठेवी असतात ह्या RBI कडे जे आहेत रोख पैशाच्या स्वरूपात जे आहे ठेवाव्या लागतात आणि ते जे प्रमाण असतं त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये जे आहे कॅश रिझर्व्ह रेशन असंही म्हटलं जातं आणि त्याचा शॉर्ट फॉर्म होतोय CRR. सो CRRचा फुल फॉर्म काय आहे? कॅश रिझर्व्ह रेशन. 1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं? सो 1969 मध्ये जे आहे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. सेक्शन 18 नुसार कोणत्या बँका CRRचा निधी स्वतःकडे ठेवू शकतात? सो सेक्शन 18 नुसार जो आहे बिगर अनुसूचित बँका ज्या आहेत हा CRRचा निधी जो आहे स्वतःकडे ठेवू शकतात, पण ज्या अनुसूचित बँका आहेत त्या CRRचा निधी स्वतःकडे ठेवू शकत नाहीत. राजकोषीय तूट म्हणजे काय? सो राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा
किती जास्त खर्च करत आहे त्याला जे आहे राजकोषीय तूट असं म्हणतात. म्हणजे जर सरकारचं उत्पन्न 100 असेल आणि सरकार जर आहे 200 रुपये खर्च करत असेल, सो ते एक्स्ट्रा किती रुपये खर्च करतात तर 100 रुपये खर्च करतात. सो हे जे 100 रुपये असणार आहेत ती असणार आहे आपली राजकोषीय तूट. कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने जे आहे मिश्र अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली? सो जी दुसरी पंचवार्षिक योजना होती 1956 ते 1961च्या दरम्यानची, या पंचवार्षिक दुसऱ्या योजनेमध्ये जे आहे भारताने मिश्र अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली. विदेशी व्यापाराचे कोणते 3 प्रकार पडतात? सो विदेशी व्यापाराचे जे आहेत आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार असे जे आहेत 3 प्रकार पडतात. वैधानिक रोखता प्रमाण म्हणजेच SLR म्हणजे काय? सो प्रत्येक व्यापारी बँकेला जे आहे स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी काही प्रमाणात ठेवी ज्या आहे या स्वतःकडे रोख स्वरूपात, रोख पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्याच्या स्वरूपात ठेवाव्या लागतात. त्याला जे आहे वैधानिक रोखता प्रमाण किंवा त्याला SLR असं म्हणतात. SLRचा फुल फॉर्म काय आहे तर SLRचा फुल फॉर्म आहे स्टॅट्युटरी लिक्विडरी रेशन. सो वैधानिक रोखता प्रमाणामध्ये काय असतं की प्रत्येक व्यापारी जी बँक आहे तिची जी एकूण ठेवी असतील त्याच्यापैकी काही ठेवी ज्या असतात ह्या रोख पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा सरकारी रोख्यांच्या स्वरूपात जे आहे स्वतःजवळ त्यांना ठेवाव्या लागतात. सो त्याला जे आहे वैधानिक रोखता प्रमाण असं म्हणतात. सर्व बँकांवर SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडरी रेशन, त्यालाच वैधानिक रोखता प्रमाण असंही म्हणतात, त्याचं बंधन का टाकण्यात आलेलं आहे? सो SLRचं बंधन याच्यासाठी टाकण्यात आलेलं आहे जर बँकांनी सर्व ठेवी कर्ज रूपाने वाटून टाकल्या तर बँकेची पत जी आहे ही धोक्यात येऊन बँक बुडण्याची शक्यता जी आहे निर्माण होऊ शकते. म्हणून जे आहे सर्व बँकांवर SLRचे बंधन टाकण्यात आलेलं आहे. दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? सो दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे PC महालनोबिस मॉडेलवर आधारित होती. कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील टिंबटिंब व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो? तो कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो. भारतात वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावण्याची शिफारस कोणत्या परिषदेने केली? सो भारतामध्ये वॅट लावण्याची शिफारस केली होती राष्ट्रीय विकास परिषदेने, जी स्थापना झालेली 1956ला. उत्पादनाची साधने कोणाला म्हटलं जातं? सो उत्पादनाची साधनं म्हटलं जातं भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता यांना. सार्वजनिक कर्जाचे कोणते 2 प्रमुख किंवा मुख्य प्रकार आहेत? सो सार्वजनिक कर्जाचे 2 मुख्य प्रकार आहेत अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. सो अंतर्गत कर्ज म्हणजे काय तर जेव्हा सरकार जे आहे देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेतात त्याला जे आहे अंतर्गत कर्ज असं म्हणतात. पण जेव्हा सरकार जे आहे हे परकीय देशातील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था तसेच आंतरराष्ट्रीय संस्था जसे की नाणेनिधी तसंच जागतिक बँक इत्यादींकडून जेव्हा कर्ज घेतं तेव्हा जे आहे त्याला बाह्य कर्ज असं म्हटलं जातं. नवीन आर्थिक धोरणाचे 3 खांब कोणते आहेत? सो नवीन आर्थिक धोरणाचे 3 खांब आहेत उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. कोणत्या कार्यगटाच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँकांची सुरुवात झालेली आहे? सो नरसिंहन कार्यगट ज्याची स्थापना झालेली 1975ला त्या कार्यगटाच्या शिफारसीनुसार जे आहे क्षेत्रीय ग्रामीण बँकांची सुरुवात झालेली आहे. रुपयाचा विनिमय दर एक्सचेंज रेट ऑफ रुपी म्हणजे काय? सो रुपयाचा विनिमय दर म्हणजे काय तर विविध देशांच्या चलनांचा परस्परांमध्ये विनिमय किंवा अदलाबदल करता येते याला जे आहे रुपयाचा विनिमय दर असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर रुपयाच्या बदल्यात जे आहे डॉलर्स घेता येतात, डॉलर्सच्या बदल्यात इंग्लंडचं पाऊंड घेता येते, म्हणजे काय करन्सी जी आहे ती एक्सचेंज करता येते. सो त्याला जे आहे विनिमय दर असं म्हटलं जातं. बँक दर कशाला म्हणतात? सो RBI जे आहे व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला जो आहे बँक दर असे म्हटलं जातं. व्यवहार तोलामध्ये कोणत्या खात्यावरील व्यवहारांचा समावेश होतो? सो व्यवहार तोलामध्ये जे आहे चालू खात्यावरील व भांडवली खात्यावरील व्यवहारांचा जो आहे हा समावेश होतो. गरिबीचं प्रमाण मोजण्यासाठी भारतामध्ये कोणत्या संकल्पनेचा वापर केला जातो? सो ती संकल्पना आहे दारिद्र्य रेषा, त्याला इंग्लिशमध्ये पॉवर्टी लाईन असं म्हटलं जातं. सो या संकल्पनेचा वापर होतो गरिबीचं प्रमाण मोजण्यासाठी.
बँकांना कोणाच्या ठेवी कर्ज देण्यासाठी वापरता येत नाहीत. सो बँकांना जे आहे वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLRच्या ठेवी जे आहे कर्ज देण्यासाठी जे आहेत वापरता येत नाहीत. विनिमय दराचे प्रकार कोणते आहेत? सो विनिमय दराचे दोन प्रकार आहेत. एक आहे निश्चित किंवा स्थिर विनिमय दर आणि दुसरा आहे तरता किंवा बदलता विनिमय दर. निश्चित किंवा स्थिर विनिमय दर कधी म्हणतात? सो जेव्हा दोन चलनामधील विनिमय दर जो आहे जेव्हा सरकार ठरवतं तेव्हा त्याला जे आहे निश्चित किंवा स्थिर विनिमय दर असं म्हणतात. तरता किंवा बदलता विनिमय दर कधी म्हणतात? सो जेव्हा विनिमय दर जो आहे हा चलनाच्या मागणी आणि पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने जो आहे ठरत असेल तर जे आहे त्याला तरता किंवा बदलता विनिमय दर असे म्हणतात. म्हणजे जर सरकार ठरवेल तर निश्चित किंवा स्थिर, जेव्हा मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावरती ठरेल तेव्हा तरता किंवा बदलता विनिमय दर. कोणत्या कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही? सो प्रत्यक्ष कराचं जे ओझं आहे ते दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. सार्वजनिक उत्पन्नाचे कोणते प्रमुख स्रोत आहेत? सो सार्वजनिक उत्पन्नाचे जे आहेत कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न असे दोन जे आहेत प्रमुख स्रोत आहेत. सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच रिलेटिव्ह पॉवर्टी कशा प्रकारे मोजली जाते? सो सापेक्ष दारिद्र्य जे आहे हे देशातील उच्चतम म्हणजे श्रीमंत 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेमध्ये देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती. याचा अर्थ काय तर श्रीमंत 5 ते 10% लोकांची संपत्ती किंवा त्यांचं उत्पन्न किंवा त्यांचा उपभोग त्यांच्या तुलनेमध्ये जे गरीब 5 ते 10% आहेत त्या लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेमध्ये जे आहे हे मोजलं जातं. कोणत्या दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचं चित्र जे आहे हे स्पष्ट होतं? सो याचं योग्य उत्तर आहे सापेक्ष दारिद्र्यामार्फत जे आहे देशातील संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणामधील विषमतेचं चित्र जे आहे ते स्पष्ट होतं. निरपेक्ष दारिद्र्य त्यालाच म्हटलं जातं ॲब्सोल्यूट पॉवर्टी कशा प्रकारे मोजली जाते? सो ॲब्सोल्यूट पॉवर्टी मध्ये जे आहे एक न्यूनतम उपभोग स्तर जो आहे हा निर्धारित केला जातो. आता हा जो न्यूनतम उपभोग स्तर आहे त्यालाच दारिद्र्य रेषा असं म्हटलं जातं. म्हणजे एखादी दारिद्र्य रेषा ठरवली जाते. तर सपोज करा 5 रुपये ही दारिद्र्य रेषा ठरवण्यात आलेली आहे. सो 5 रुपयाच्या वरती जी व्यक्ती कमवते ती दारिद्र्य रेषेच्या वरची व्यक्ती झाली आणि जी व्यक्ती 5 रुपयाच्या खाली कमवते ती जी आहे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती जी आहे मानलं जातं. सो अशा प्रकारे जो आहे दारिद्र्य रेषा ठरवून जे आहे हे निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. महाग पैशाचे धोरण कशाला म्हणतात? सो अर्थव्यवस्थेमध्ये जर आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलन निर्मिती झाली असेल तर जे आहे त्याला महाग पैशाचं धोरण असं म्हणतात. पण जर आवश्यकतेपेक्षा कमी पतचलन निर्मिती झाली असेल तर त्याला जे आहे स्वस्त पैशाचं धोरण असे म्हणतात. भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना कोणी केली होती? सो भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली PC महालनोबिस यांनी. RBIला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री कोणत्या कायद्यानुसार करता येते? सो RBIला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री RBI कायदा 1934च्या सेक्शन 17(8) नुसार जे आहे ही करता येते. कोणत्या कायद्यानुसार सर्व व्यापारी बँकांवर CRRचे बंधन टाकण्यात आलेले आहे? सो RBI कायदा 1934च्या सेक्शन 42(1) नुसार जे आहे सर्व व्यापारी बँकांवर CRRचे बंधन टाकण्यात आलेलं आहे. नीती आयोग ही संस्था भारत सरकारची टिंबटिंब म्हणून स्थापन करण्यात आली. सो नीती आयोग ही संस्था जी आहे भारत सरकारची थिंक टँक म्हणून जे आहे स्थापन करण्यात आली. रुपयाची परिवर्तनीयता कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी म्हणजे काय? सो जेव्हा एखादं चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते म्हणजेच एक्सचेंजेबल असते अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे किंवा मर्यादा नसते तेव्हा ते चलन जे आहे परिवर्तनीय आहे असं म्हटलं जातं. RBI फक्त कोणाच्या रोख्यांची खरेदी आणि विक्री करते? सो RBI फक्त जे आहे केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी आणि विक्री करते. लॅफर वक्ररेषा म्हणजे काय? सो लॅफर वक्ररेषा म्हणजे काय? जो कराचा दर आणि त्यातून प्राप्त कर महसूल या दोघांतील संबंधाचं जे आहे आलेखाने प्रदर्शन करणं म्हणजे जे आहे लॅफर वक्ररेषा. राष्ट्रीय उत्पन्नात झालेली
अचानक वाढ, टिंबटिंब म्हटलं जाऊ शकत नाही. सो याचे योग्य उत्तर असणार आहे आर्थिक वृद्धी. राष्ट्रीय उत्पन्नात जर अचानकच वाढ झाली सो अशा वेळेला जे आहे आर्थिक वृद्धी झाली आहे असं म्हटलं जाऊ शकत नाही. आर्थिक वृद्धी दर म्हणजे काय? सो चालू वर्षाचा जीडीपी मागील वर्षाच्या जीडीपीच्या तुलनेमध्ये किती टक्क्यांनी वाढलेला आहे त्या दराला जो आहे आर्थिक वृद्धी दर असे म्हणणार. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? सो 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 2012 ते 2017. भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी कधीपासून जे आहे अंमलात आली? सो जीएसटी अंमलात आलेली आहे 1 जुलै 2017 पासून. भारतात आर्थिक वर्षाचा कालावधी कोणता आहे? सो भारताचं आर्थिक वर्ष चालू होते 1 एप्रिल पासून आणि ते संपते 31 मार्च पर्यंत. सो 1 एप्रिल ते 31 मार्च हा भारताचा आर्थिक वर्षाचा कालावधी आहे. आरबीआयच्या पतनियंत्रणाची कोणती 2 साधनं आहेत? सो आरबीआयच्या पतनियंत्रणाची साधनं आहेत, एक आहे संख्यात्मक आणि दुसरं आहे गुणात्मक. गुणात्मकला विभेदात्मक निवडक साधनं असंही म्हटलं जातं. कोणत्या काळात आरबीआय रिव्हर्स रेपो दर वाढवते? सो आरबीआय जो आहे चलन वाढीच्या काळामध्ये रिव्हर्स रेपो दर वाढवते. आणि कोणत्या काळात आरबीआय रिव्हर्स रेपो दर कमी करते? सो चलन घटीच्या काळामध्ये जो आहे रिव्हर्स रेपो दर आरबीआय कमी करते. आरबीआय वाढवते कधी? चलन वाढीच्या काळात रिव्हर्स रेपो दर वाढवते. आणि रिव्हर्स रेपो दर कमी कधी करते? तर चलन घटीच्या काळामध्ये करते. घटनेच्या कोणत्या कलमानुसार केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे? सो घटनेच्या कलम 112 नुसार जो आहे केंद्र सरकारला अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे. आणि घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्य सरकारला जो आहे अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे? सो कलम 202 नुसार जे आहे राज्य सरकारला अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे. सुरुवातीला कोणत्या बँकेची स्थापना खाजगी भागधारकांची बँक म्हणून झाली होती? तो सुरुवातीला जे आहे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना खाजगी भागधारकांची बँक म्हणून झाली होती. अर्थसंकल्प हा कोणामार्फत तयार केला जातो? सो अर्थसंकल्प जो आहे हा आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. आणि हे आर्थिक कामकाज विभाग जे आहे हे वित्त मंत्रालयाअंतर्गत येतं. रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार जो आहे वेगळा मांडला जातो? सो ॲक्वर्थ समितीच्या शिफारसीनुसार जो आहे रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जातो. रेल्वेचा अर्थसंकल्प कधीपासून साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जातो? सो तो जो आहे 1924 पासून जो आहे वेगळा मांडला जातो. 1921 ला जे आहे ॲक्वर्थ समितीने शिफारस केली होती आणि त्यानुसार 1924 पासून जे आहे रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडण्यात येतोय. सार्वजनिक वित्त म्हणजे काय? सो सरकारच्या वित्तीय व्यवहारांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त होय. सार्वजनिक वित्तमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? सो सार्वजनिक वित्तमध्ये सरकारला मिळणारं उत्पन्न व सरकारचा खर्च यांचा जो आहे अभ्यास केला जातो. महसुली अंदाजपत्रकात कशाचा समावेश होतो? सो महसुली अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च यांचा समावेश होतो. सो भांडवली अंदाजपत्रकात कशाचा समावेश होतो? सो भांडवली अंदाजपत्रकात भांडवली उत्पन्न व भांडवली खर्च यांचा समावेश होतो. आधुनिक अर्थशास्त्राच्या कोणत्या 2 मुख्य शाखा आहेत? तो आधुनिक अर्थशास्त्राच्या 2 मुख्य शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सो सूक्ष्मचा मीनिंग असतो लहान आणि स्थूलचा मीनिंग असतो मोठा. आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? सो आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 पासून रोजी जे आहे आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी कोणता कायदा संमत करण्यात आला? सो आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यासाठी आरबीआय कायदा 1948 जो आहे हा संमत करण्यात आला. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणाचा आहे? सो हा ग्रंथ आहे 1890 साली जो आहे प्रकाशित झालेला अर्थशास्त्राची मूलद्रव्ये हा ग्रंथ आहे प्राचार्य अल्फ्रेड मार्शल यांचा. अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात अल्फ्रेड मार्शल यांनी टिंबटिंब नियमाची मांडणी केलेली आहे. सो अर्थशास्त्राची मूलद्रव्ये या ग्रंथामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केलेली आहे. आणि या नियमानुसार जे आहे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध जे आहे हा सुस्पष्ट करण्यात आलेला आहे. रुपयाचे पहिले अवमूल्यन किती टक्क्यांनी घडवून आणण्यात आलं? सो रुपयाचं पहिलं अवमूल्यन जे आहे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5% घडवून आणण्यात आलं.
रुपयाचे दुसरे अवमूल्यन किती टक्क्यांनी घडवून आणण्यात आलं? तर रुपयाचं दुसरं अवमूल्यन युरोपियन चलनाच्या संदर्भात 36.5% घडवून आणण्यात आलं. रुपयाचं तिसरं अवमूल्यन किती टक्क्यांनी घडवून आणण्यात आलं? तर रुपयाचं तिसरं अवमूल्यन डॉलर, पाऊंड, मार्क, येन, फ्रँक इत्यादी करन्सीच्या संदर्भात घडवून आणण्यात आलं आणि हे जे आहे 3 टप्प्यामध्ये घडवून आणण्यात आलं. सो पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे 9.5%, दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे 10 ते 10.78% आणि तिसरं जे आहे 2% जे आहे घडवून आणण्यात आलं. राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते? सो राष्ट्रीय उत्पन्न हे जे आहे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. कोणतं राष्ट्रीय उत्पन्न? कोणती रेषा अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण दर्शवते? सो बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण दर्शवणारी रेषा आहे फिलिप्स वक्र रेषा. दारिद्र्य रेषा व दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करतात? सो त्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत. पहिली आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड, त्याला URP असेही म्हटलं जातं. दुसरी आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड, त्याला MRP असं म्हटलं जातं. आणि तिसरं आहे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड, त्याला MMRP असेही म्हटलं जातं. युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये म्हणजे URP मध्ये कशाचा समावेश होतो? सो युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये जो आहे हा 30 दिवसांच्या उपभोग्य वस्तूचा जो आहे समावेश करण्यात येत होता. मिक्स्ड रेकॉल पिरियडमध्ये म्हणजे MRP मध्ये कशाचा समावेश करण्यात येत होता? सो यामध्ये जो आहे 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गैरखाद्य वस्तूंचा म्हणजेच उदाहरणार्थ कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य खर्च यांच्या जे आहेत 365 म्हणजे वर्षभराच्या रेकॉल कालावधीचा तसेच इतर सर्व वस्तूंसाठी 30 दिवसांच्या जे आहे उपभोग्य वस्तूंचा जो आहे समावेश करण्यात आला होता. RBIच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते? सो RBIच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मध्यवर्ती संचालक मंडळाकडे असते. मध्यवर्ती संचालक मंडळात किती सदस्य असतात? सो मध्यवर्ती संचालक मंडळात 20 सदस्य असतात. त्याच्यामध्ये 1 गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर आणि इतर सदस्य असतात. खाजगी बँकांचे किती प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं? सो खाजगी बँकांचे जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँका या 3 प्रकारांमध्ये जे आहे वर्गीकरण केलं जातं. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे टिंबटिंब होय. सो देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी करण्यात आली? सो राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट 1949 रोजी जी आहे करण्यात आली होती. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? सो राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना प्राचार्य PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. आणि सदस्य कोण कोण होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे? तर ते होते R गाडगीळ आणि डॉक्टर VK RB राव. भारतीय वित्तीय व्यवस्थेचे कोणते 2 भाग पडतात? सो भारतीय वित्तीय व्यवस्थेचे भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवल बाजार असे 2 भाग पडतात. भारतीय नाणे बाजारात कोणत्या निधींची देवाणघेवाण होते? सो भारतीय नाणे बाजारात अल्पकालीन निधींची जी आहे देवाणघेवाण होते. याच्यामध्ये जे आहेत कर्ज व्यवहार 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र कृषीसाठी जो आहे हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंत जे आहे असू शकतो. मौद्रिक धोरण म्हणजे काय? आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा आणि किंमत स्तराचा प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजेच मौद्रिक धोरण होय. आणि हे मौद्रिक धोरण कोण राबवतं? तर हे जे आहे RBI राबवतं. भारतीय बँक व्यवहाराचे वर्गीकरण कोणत्या 2 भागांमध्ये करण्यात आलेलं आहे? सो ते 2 वर्गीकरण करण्यात आलेले आहे संघटित बँक व्यवसाय आणि असंघटित बँक व्यवसाय. संघटित क्षेत्र हे कोणाच्या नियंत्रणाखाली असते? सो संघटित क्षेत्र जे आहे RBIच्या नियंत्रणाखाली असते. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? सो राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आहेत स्थूल आर्थिक संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे जे आहे मूल्य, त्याच्यानंतर येते निव्वळ समग्र मूल्य, विदेशी निव्वळ उत्पन्न, आर्थिक वर्ष, प्रवाही संकल्पना आणि पैशात व्यक्त केलेले मूल्य हे जे आहेत राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? सो एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह
याला जे आहे राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. एका वर्षाच्या कालावधीमध्ये, एका वर्षाच्या म्हणजे कोणतं, तर एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशामध्ये जे उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह आहे त्याला जो आहे राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कशाचा समावेश होतो? सो सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एसबीआय समूह आणि या एसबीआय समूहामध्ये काय काय येतं, एसबीआय आणि तिच्या 5 सहयोगी बँका यांचा समावेश होतोय. त्याच्यानंतर येते 19 राष्ट्रीयकृत बँका आणि तिसरं येते प्रादेशिक ग्रामीण बँका यांचा समावेश जो आहे सार्वत्रिक क्षेत्रातील बँकांमध्ये होतो. व्यापार तोल म्हणजे काय? सो व्यापार तोल म्हणजे देशाच्या एका वर्षातील, आता हे एक वर्ष कोणतं आहे, अगेन हे आर्थिक वर्ष आहे. सो देशाच्या एका वर्षातील आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यांमधील फरक. म्हणजे आयात वस्तूंची एकूण किंमत आणि निर्यात वस्तूंची एकूण किंमत याच्यामधील जो फरक असणार आहे त्याला जो आहे व्यापार तोल असं म्हणतात. व्यापार तोलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर बॅलन्स ऑफ ट्रेड असं त्याला जे आहे म्हटलं जातं. व्यवहार तोल म्हणजे काय? तर व्यवहार तोल म्हणजे काय, तर एका देशाने इतर सर्व देशांशी केलेले सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड म्हणजे जे आहे व्यवहार तोल आहे. या व्यवहार तोलामध्ये काय काय येतं, तर त्या देशातील इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी व त्यांना द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो. व्यवहार तोलाला जे आहे इंग्लिशमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? सो केंद्र व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन आरबीआय मार्फत केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची कोणती व्याख्या सांगितलेली आहे? तर ती व्याख्या पुढील प्रमाणे आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. व्यापार शेष म्हणजे काय? सो व्यापार शेष म्हणजे जर एका वर्षाची एकूण निर्यात ही एकूण आयातीपेक्षा अधिक असेल तर व्यापार तोल जो आहे अनुकूल आहे असे म्हणतात आणि त्याला जे आहे व्यापार शेष असे म्हणतात. म्हणजेच काय, तर देशाची जी आहे एका वर्षाची जी एकूण निर्यात आहे ही एकूण आयातीपेक्षा अधिक असेल तर जे आहे व्यापार शेष आहे असं म्हणतात. पण जर एका वर्षाची एकूण जी आयात आहे ही एकूण निर्यातीपेक्षा अधिक असेल तर अशा वेळेला जे आहे त्याला व्यापार तूट असं म्हटलं जाणार. म्हणजे आपली जी आहे आयात निर्यातीपेक्षा अधिक असेल तर जे आहे त्याला व्यापार तूट असं म्हटलं जातं. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी म्हणजे काय? सो जीडीपी म्हणजे काय, तर दिलेल्या वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जे उत्पादित होणारं अंतिम वस्तू व सेवांचं बाजार भावानुसार येणारं जे मूल्य असणार आहे त्याला जे आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी असं म्हणतात. स्थूल देशांतर्गत उत्पादन कशा प्रकारे मोजलं जातं? जीडीपी जे आहे हा उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात आणि आयात असं मिळून जे आहे ही जीडीपी मोजली जाते. सो हे जे आहे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एमपीएससीला जो आहे हा फॉर्म्युला वारंवार विचारला जातो. निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? सो देशाच्या भौगोलिक सीमारेषेमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजेच जे आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन कशा प्रकारे मोजलं जातं? सो ते मोजलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादन मायनस घसारा खर्च असे मिळून जे आहे हे निव्वळ देशांतर्गत उत्पादन मोजलं जातं. शासकीय अंदाजपत्रकाचे कोणते 3 प्रकार पडतात? तर तीन प्रकार आहेत. समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक. अर्थव्यवस्थेची एकूण किती क्षेत्र आहेत? सो अर्थव्यवस्थेचे एकूण जे आहे ते 5 क्षेत्र आहेत. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचक. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? सो ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचे अंदाजे महसूल उत्पन्न आणि सरकारचा महसूल खर्च या दोन्ही बाबी ज्या आहेत समान असतात. म्हणजेच काय, तर सरकारी महसूल आणि सरकारी खर्च हे दोघेही जे आहेत जेव्हा समान असतात त्याला जे आहे समतोल अंदाजपत्रक असं म्हटलं जातं.
शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय? सो शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, तर ज्या अंदाजपत्रकामध्ये शासनाची अंदाजे प्राप्ती शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असते. म्हणजेच काय, तर सरकारची जे अंदाजित खर्च असतो त्याच्यापेक्षा जास्त सरकारची अपेक्षित प्राप्ती असते, त्याला जे आहे शिलकीचे अंदाजपत्रक असे म्हटलं जातं. तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, सो जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती ही अंदाजित सरकारी खर्चापेक्षा कमी असते तेव्हा जे आहे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणजे सरकारची जी प्राप्ती असते ती सरकारी खर्चापेक्षा जी आहे कमी असते, त्याला जे आहे तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे ग्रीन जीएनपी म्हणजे काय? सो ग्रीन जीएनपी म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभाचे न्याय वितरण करणे, याला जे आहे हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे ग्रीन जीएनपी असं म्हटलं जातं. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना कोणती वैशिष्ट्ये दर्शवते? सो ती वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, तर शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनाची कमतरता निर्माण होत नाही. दुसरं आहे विकासाच्या लाभांचे न्याय वितरण करणं आणि तिसरं आहे दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी जे आहे प्रोत्साहन देणं. ही तीन जे आहेत प्रमुख वैशिष्ट्ये आहेत हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या 3 पद्धती आहेत? तर 3 पद्धती कोणकोणत्या आहेत, तर पहिली आहे उत्पादन पद्धत, त्यालाच मालसाठा पद्धत असेही म्हणतात, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आर्थिक तेजीच्या कालखंडामध्ये कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरते? सो आर्थिक तेजीच्या कालखंडामध्ये शिलकीचे जे आहे अंदाजपत्रक उपयुक्त ठरते. मंदीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरते? सो मंदीच्या काळामध्ये तुटीचे अंदाजपत्रक जे आहे हे उपयुक्त ठरते. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कोणते आहेत? सो मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. FRBM कायदा 2003 चा उद्देश काय होता? सो या FRBM कायद्याचा उद्देश होता राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर जे आहेत कायद्याने बंधनं आणणे, हे जे आहे FRBM कायद्याचा उद्देश होता. FRBM ऍक्टचा फुल फॉर्म काय आहे? सो त्याचा फुल फॉर्म आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये टिंबटिंब स्थान देण्यात आलं. सो आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये न्यून स्थान देण्यात आलेलं आहे. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज कोणाकडून सादर केले जातात? सो भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज जे आहे केंद्रीय सांख्यिकी संघटनेकडून जे आहे सादर केले जातात. अर्थव्यवस्थेच्या पहिल्या क्षेत्रामध्ये म्हणजे प्रथम क्षेत्रामध्ये जे आहे कोणाचा समावेश होतो? सो अर्थव्यवस्थेच्या प्रथम क्षेत्रामध्ये कृषी व संलग्न क्षेत्राचा समावेश होतो. सेवा क्षेत्राचा समावेश जो आहे हा अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? सो सेवा क्षेत्राचा समावेश जो आहे तृतीयक क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या होतो. मालकीनुसार अर्थव्यवस्थेची कोणती क्षेत्रे आहेत? सो मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे आहेत सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र. अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्रात कोणाचा समावेश होतो? सो अर्थव्यवस्थेच्या द्वितीय क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा समावेश होतो. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.